संपूर्ण महामानवाच्या चरणी त्रिवार वंदन, संपूर्ण महामाताच्या चरणी त्रिवार वंदन। महाराष्ट्रातील ख्यातनाम लोककवी संगीत योगी 21व्या शतकातील संत तुकाराम महामेरू संगीत महर्षी कवींची लेखणी गायकांचा गोड गळ्याचा कंठमणी, कवी गायक दिग्दर्शक निर्माता संगीतकारांच्या गळ्यातील कोहिनूर आदरणीय माझ्या वडिलांचे पिता गुरुवर्य, आम्हा संपूर्ण तमाम कलावंतांचे गुरूंचे गुरु माझे आजोबा महाकवी वामनदास कर्डक बाबा यांचे चरित्रीवर वंदन, ज्यांनी मला घडवलं। कालकथित माझे वडील गुरुवर्य गायक बाबा प्राध्यापक गुजरत्न लिहित सर, भारतात तू कशाचा महान रे, तुझ्याच घटनाकाराचा होतो इथे अपमान रे। तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती बी हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला। या दोन्ही गीताचे कवय आदरणीय कालकथित माझ्या वडिलांचे छोटे बंधू माझे काका गुरुवर्य बिजान जाधव यांचे चरणी त्रिवार वंदन। काल यांचा अंतिम संस्कार आपल्या परभणी शहरामध्ये झाला, असे आदरणीय आमचे बंधू सच्चा भीमसैनिक एक शहीद झालेला आहे, ज्याचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी, याचे चरण नतमस्तक होतो, त्याचे चरित्रीवार वंदन करतो। ज्यांचं सोमनाथ भैयांचा अंतिम संस्कार केल्याच्या नंतर बुद्ध वंदना शेवटची म्हणणारा माणूस, ज्याच्याकडनं मी पहिला जेवीम घेतला शेवटचा, असे कालकथित पॅन्थर आमचे काका, ज्यांच्यामुळे मी परभणी शहरात खूप कार्यक्रम केले, असे आदरणीय भीमयोद्धा कालकथित विजयजी वाकोडे काका यांच्या चरित्रीवार वंदन करतो आणि गीताला सुरुवात करतोय। काही चुकी होईल आपला मुलगा आपला भाऊ समजून मला क्षमा करावी। प्रतिभया कुठे आहेत? एक मिनिट या, मला कोण कोण ओळखतं हात वरती करून सांगा बरं का। बरं, म्हणजे ओळखीची माणसं आहेत, म्हणजे मला परिचय द्यायचा गरज नाही, हे की नाही? प्रदीप भैयांना मी काल म्हणालो की दादा आपण कार्यक्रम थोडा लांबवावा, कारण की सूर्यवंशी भयांचा अंतिम संस्कार केल्यानंतर अर्ध्या तासा एक तासामध्येच आम्हाला पाथरीपर्यंत गेलो आणि वाकोडे काकांचा निरोप मिळाला। कालचा जो आपण मृत्यूदेव बघितला असेल कोणाचा, सूर्यवंशी भयांचा, आम्ही औरंगाबादवर मी स्वतः आमचे काही मंडळी सती असे आम्ही 10-12 लोक एका गाडीमध्ये होतो आणि ते मृत्यूदेव घेऊन आम्ही परभणीकडे निघालो। पोलिसांनी खूप मोठा त्रास दिला माता भगिनींनो, आम्ही तिथं आंदोलन केलंय, त्या आंदोलनाचा साक्षीदार मी सुद्धा आहे। या ठिकाणी काल आमच्या औरंगाबाद ऐतिहासिक महानगरीमध्ये सुद्धा बंद पुकारण्याचं काम ज्यावेळेस आनंदराज आंबेडकर साहेबांनी केलं, त्यावेळेस आमचे सचिन भैया निकम या ठिकाणी उपस्थित आहे, दुसरे ॲडव्होकेट अतुल कांबळे उपस्थित आहे, गुणरत्न सोने उपस्थित आहेत, राष्ट्रपाल गवई भैया उपस्थित आहेत, आमचे हिरवाळी साहेब आहेत आणि एक अफसर खान भैया आलेले आहेत, ते सुद्धा आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत। ही मंडळी चळवळीतली मंडळी आहे। प्रदीप भैयांनी गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं। काल त्यांना ज्यावेळेस मी बोललो की ते म्हणाले दादा काहीच करू शकत नाही, कारण की सगळ्या गोष्टी ठरलेल्या होत्या, ते त्या ठरल्याप्रमाणेच आहे। त्यांना मग त्यांनी असं ठरवलं की वाकोडे काकांना आणि सोमनाथ भैयाला श्रद्धांजलीपर या कार्यक्रमाचं आयोजन केलं। या व्यक्तीचं खोटं सांगत नाही, कारण की आजचा त्यांचा महाबोधी न्यूज चॅनलचा हा वर्धापन दिन आहे, म्हणजे त्यांचा वर्धापन दिन हा आनंदाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये एवढा मोठं दुःखद घटना घडली, पण तो श्रद्धांजलीपर कार्यक्रम या महामानवांच्या विचारांमध्ये चालणारी ही भीमसैनिक मंडळी जे शहीद झाली त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि गीताला सुरुवात करतो। एकदा प्रदीप भैयासाठी तुझा टाळ्या वाजवा विनंती। हॅलो, एक माझं नवीन गाणं येते, माझं हे गाणं कोणी ऐकलं मला सांगा बरं का। तुझा रे गांधी 10, 20, 50, 100, 500, 1000च्या नोटीत, भीमराव माझा रुपया बंदा आहे कोटी कोटीत, हे तुमच्या लेकरांना लिहिलेलं गाणं आहे हा। दुसरं गाणं कोणी ऐकलं 500 महार लढले, हे तुमच्याच लेकरांना लिहिलेलं गाणं आहे। पुन्हा गाणं आहे का भीमाच्या मुळे पोरग माझं घेऊन फिरतय सफारी, कुणी ऐकलं, हे तुमच्याच लेकरांना लिहिलेलं गाणं गायलेलं गाणं आहे। आता या वर्षीचं माझं एक नवीन गाणं येतं, ते गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय, ऐकायचं का? कुणाला ऐकायचं हात वरती करून सांगा बघा, वा इकडे तुमच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा। बरं मला सांगा सईचं गाणं कुणी ऐकलं आतापर्यंत? सईचं गाणं बाबासाहेबांच्या सईचं कुणी सगळ्यांनी ऐकलं का? तुम्ही खाताच्या भाकरीवर जेवण केल्यासारखं रे, जेवण केल्यासारखं मी पोहे खाल्ले, प्रदीप बोलायचा या आमच्या भावने दोन भावाचा जोरात टाळ्या वाजवा। या हे सगळे बाउन्सर मंडळी आम्हाला तिथे घ्यायला ते सुद्धा उपस्थित जोरात टाळ्या वाजवा।
मग माझा आवाज तुमच्यापर्यंत आम्ही परवापासून जागी आहोत कंटिन्यू आणि कार्यक्रमाला उभा आहे. तुम्ही खाताच्या भाकरीवर हे गाणं ऐकलं बरोबर आहे. दुसरं गाणं कोणचं ऐकलं? झालं सोनं या जीवनाचं, केली भीमानं एकच. आता तिसरी सही काय करते ध्यान देऊ नये का? महत्वाचं गाणं जातो. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. जगातला विद्वान बाबासाहेब आंबेडकर. या अगोदर दोन वेळ ऐकवतो भाग्यश्री भाई. एक माहिती आहे ना कोर्सला लवकर का पडतं. जगामधले विद्वान बाबासाहेब आंबेडकर. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. वामदेवा कहते हैं डराने दुनिया को अमरीकी का साथ बाकी है. ये अबरूस की लाज बचाने ब्रिटेन का ताज बाकी है. दफन कर दूंगा इस दुनिया को, अभी तक चीन का अंदाज बाकी है. जब तक रहेगा गगन में सूरज और चांद, तब तक तुम्हारा और मेरा भीम राज बाकी है. म्हणून सांगणे वामदेवा भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. जगातले विद्वान बाबासाहेब आंबेडकर. या गाण्यावर दोन वेळा आठवल्या. भेटले पाहिजे माईक घ्या लवकर पटकन. चला आहे का या लवकर तुमच्यामुळे मी हे करतो. अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. कोण? एकच महात्मा झाल्याचं नाव होतं भगवान गौतम बुद्ध. महात्मा ज्योतिबा फुले ही माणसं महात्मा आहे. पण ज्यांनी ज्या काही बहुजनांचे आत्मे दुखवले ते माणसं कोणी बघा. अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. अरे बहुजनांचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. अरे किती काही येतील किती का जातील त्या गांधी परी महान. पण जगात ठरला भीमराव माझा. जगात ठरला भीमराव माझा एकाचा विद्वान. बहुजनांचा दुखून आत्मा झाल्या गांधी महात्मा. महात्मा बहुजनाचा दुखून आत्मा झाला गांधी महात्मा. अरे येतील किती का जातील किती का गांधी परी महान. बाबासाहेब आंबेडकर जगातले विद्वान कुणा कुणाला माहिती हातवरती करून सांगा बरं का. मग टाळ्यात असला पाहिजे ना. जगात ठरला भीमराव माझा. जगात ठरला भीमराव माझा एकाचा विद्वान. जगात ठरला भीमराव माझा एकाचा विद्वान. तुम्हाला सहीचं गाणं ऐकायचं का? यासाठी ऐकवलं की मला आठवलं गाणं काय होतं बघा. म्हणून सांगणार भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. आणि तुझ्या एका सही नव्हे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सही नव्हे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सही नव्हे जिंदगी सुधारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने ज्याची जिंदगी सुधारली तो हात वरती करत. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने ज्याची जिंदगी सुधारली तो हात वरती करत. कुणा कुणाची सुधारली वा या थोडा काय असते पाहिजे बघा कशा. भीमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. तुझ्या एका सही नव्हे तुझ्या एका सही नव्हे जिंदगी सुधारली. तुझ्या एका सही नव्हे जिंदगी सुधारली. बाबा
हितासाठी मांडले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी तुमच्यासाठी बाबासाहेब आंबेडकर हिंदू कोड बिल मांडलं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या हिंदू कोड बिलला विरोध झाला बाबासाहेब आंबेडकरांनी मंत्रिपदात ठोकर मारली नाही तर आजकाल आमची नेते आहेत एक आमदारकी द्या अख्ख्या समाजाचं मतदान तुम्हालाच बरोबर आहे का नाही एक मंत्रीपद द्या अख्ख्या समाजाचं मतदान घेऊन जा किती दिवस लाचारी अरे स्वाभिमानाचं जगणं जगायला शिका पहिले बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या हिंदू कोड बिलला विरोध होतो बाबासाहेब आंबेडकर मंत्रिपदात ठोकर मारतात माता बहिण हा अंतरा तुमच्यासाठी आहे म्हणून रूढी परंपरा नष्ट करण्यासाठी मांडले हिंदू कोड बिल महिलांच्या हितासाठी महिलांच्या हितासाठी अरे कोड बिलला केला विरोध अरे कोड बिलला झाला विरोध मंत्रिपदात ठोकर मारली का नाही अरे टाळ्या तर वाजवा मग त्या बाबासाहेबांसाठी आणि तुझ्या एका सही येणार नोटा कुणी कुणी बघितले हात वरती करा बरं का 2 मिनिटं हो पद स्टील नोटा कुणी कुणी बघितल्या का याच्यावर काय लिहिलंय भारतीय रिझर्व्ह बँक ही बाबासाहेब आंबेडकरांची संकल्पना होती कुणाची होती डॉक्टर वेल्बी कमिशन ज्यावेळेस भारतामध्ये बसवलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर त्या कमिटीला सुद्धा उपस्थित होते जगातले सगळे विद्वान अर्थतज्ञ म्हणजे गोलबेज परिषद आपण गोलबेज परिषद बाबासाहेब झाली बघा आणि ज्यावेळेस डॉक्टर वेल्बी कमिशन ज्यावेळेस बसण्यात आलं जगातले अर्थतज्ञ त्या डॉक्टर वेल्बी कमिशनच्या मिटिंगला होते ध्यान देऊ नका माता भगिनी कुणी सांगणार नाही लय चांगले चांगले काय तुम्हाला चपला बुट्ट घालून पायात परिवर्तन माझी विचार गाणं घात नाही मी पहिल्यांदा स्टँडिंग कार्यक्रम करतोय मला बसून कार्यक्रम करायची सवय प्रबोधन करायची सवय ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या मिटिंगला बाबासाहेब आंबेडकर सुद्धा होते भारताच्या करन्सीच्या बद्दल त्या मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं जगातल्या विद्वान पंडितांनी अर्थतज्ञांनी आपले आपले मत मांडले शेवटी बाबासाहेब आंबेडकरांनी हात वरती केला डॉक्टर वेल्बी मला सुद्धा बोलायचं आहे डॉक्टर वेल्बी म्हणाले मिस्टर आंबेडकर जगातल्या अर्थतज्ञांची मी सगळ्यांचे विचार ऐकून घेतलेले आहेत त्यांचे मतं मी जाणून घेतलेले आहेत आता मला काही तुमचं मत जाणण्याची गरज नाही असं मला तरी वाटतंय बाबासाहेब म्हणाले डॉक्टर वेल्बी ज्या देशाच्या करन्सीबद्दल या मिटिंगचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्या देशाचा मी एक नागरिक म्हणून एक सदस्य म्हणून या मिटिंगला उपस्थित आहे माझाही हक्क आहे मत मांडण्याचा ध्यान देऊ नका माता भगिनींनो आणि तुम्ही ज्या लोकांचा ज्या अर्थतज्ञांचे विचार आपण ऐकून घेतलात ज्यांनी अर्थतज्ञांनी जे विचार मांडले तुमच्या समोर त्यांचे मतं मांडले हे मतं मांडलेले ज्या पुस्तकात मांडले त्या पुस्तकाचा लेखक मीच आहे कोण म्हणाला बाबासाहेब आंबेडकर त्या पुस्तकाचा लेखक मी आहे आणि या पुस्तकाचा सगळं अजून बाकी काही लिहायचं बाकी आहे शेवट मीच करणार आहे माझ्याशिवाय पूरी करू शकणार नाही डॉक्टर वेल्बी खाली उतरून पाहायला उतरत आले आणि बाबासाहेब आंबेडकरांना वरती घेतलं आणि बाबासाहेब आंबेडकरांना त्या कमिटीत घेतलं बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं बघा डॉक्टर वेल्बी कमिशनला तूच चकित केलं काय केलं अरे डॉक्टर वेल्बी कमिशनला तूच चकित केले बुद्धीने बुद्धीला तूच हरविले डॉक्टर वेल्बी कमिशनला तूच चकित केले बुद्धीने बुद्धीला तूच हरविले ह्या RBIची संकल्पना भारतीय रिझर्व्ह बँक ह्या RBIची संकल्पना अनमोल जगी ठरली तुझ्या एका सहीनं जिंदगी सुधारली
एक भीमयोद्धा ज्या ठिकाणी शहीद होतो ज्याचं नाव आहे सोमनाथ सूर्यवंशी, ज्याच्यावरती सर्वात पहिला खटला दाखल होतो दंगलीचा, ज्याचं नाव आहे भीमयोद्धा विजय कुमार वाकोडे बाबा. म्हणून सांगणार बघा त्यांना समर्पित हा अंतरा. काय अंतरा बघा, संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला. मला एक कळालं नाही बोलत असताना शार्प म्हणजे धीरे कमी करता विनंती, बोलत असताना फक्त मला एक कळत नाही. संविधान बाबासाहेबांनी लिहिलं की कुणाकुणाला माहिती हात वरती करून सांगा बरं का. वा मग तुम्हाला सगळं माहिती संविधानाचा अपमान झाला की सर्वात पहिलं कोण उभं राहतं, आपणच. बाकी भारतातल्या नागरिकांना घेणं देणंच नाहीये. बरोबर आहे का नाही. आपल्या जन्मदात्या बाबापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांची सर्वात मोठे उपकार आपल्यावरती आहेत. म्हणून सांगणार संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, समान अधिकार दिले म्हणजे झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीबाला एकाच मताचा अधिकार आणि महालामध्ये राहणाऱ्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस एकत्र करून बाबासाहेब आंबेडकरांनी या भारत देशाला संविधान समर्पित केलं. म्हणून म्हणावं असं वाटतंय जशी भीमाची घटना पाक आहे म्हणून विषमतेला धाक आहे. विषमता म्हणजे उच्च निष्ठा. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून ही उच्च निष्ठाच नष्ट करून टाकली. झोपडीमध्ये राहणाऱ्या गरीबाला एकाच मताचा अधिकार आणि महालामध्ये राहणाऱ्या श्रीमंताला सुद्धा एकाच मताचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हा सर्वांना दिल्या घटनेच्या माध्यमातून. म्हणून म्हणावं असं वाटतंय जशी भीमाची घटना पाक आहे म्हणून विषमतेला धाक आहे. आयऱ्या गायऱ्या पुढाऱ्यांचं काय सांगू, बाबासाहेब आंबेडकर या भारताचं नाक आहे. म्हणून म्हणावं असं वाटतंय संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, लोकशाही भारताला, मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक नागरिकाला. संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला. गाणं आवडलं का? कुणाला आवडलं मध्ये सांगा. बाकी सही गाणं खूप मोठे आहेत मग थोडं काय असतं पाहिजे बघा. संविधान रूपी दिली लोकशाही भारताला, मिळे समान अधिकार प्रत्येक नागरिकाला. अरे मेघानंद परी कोटी कुळे तू थारली, ह्या मेघानंद परी कोटी कुळे तू थारली. तुझा एका तुझा एका तुझा एका तुझा एका तुझा एका तुझा एका तुझा एका. गाणं आवडलं का? गाणं आवडलं? कुणाला आवडलं गाणं हात वरती करून गाणं संपूर्ण काय असते माहिती. चला तुझा एका तुझा एका तुझा तुझा एका सही नारे जिंदगी सुधारे, तुझा एका सही नारे जिंदगी सुधारे, तुझा एका सही नारे जिंदगी सुधारे. हिमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली, हिमा तुझ्या पुढे कैकांची बुद्धी हारली. ओबामा नावाचा व्यक्ती अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणतोय बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या देशात जन्माला आले असते तर त्यांना आम्ही सूर्य म्हणून संबोधलं असतं. त्या सूर्य म्हणणारे बाबासाहेब आंबेडकरांना पदवी देणारे ओबामा म्हणतायत की बाबासाहेब